हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा चौथा चॅप्टर त्याचे नाव आहे एन्व्हायरमेंटल बॅलन्स तो पाहणार आहोत. पण त्यापूर्वी लक्षात घ्या व्हॉट इज मीन बाय एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट काय असतं आणि त्याचं बॅलन्स करणं का गरजेचं आहे, बॅलन्स काय असतं. तर आपल्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही बॅलन्स पाहिलेला असेल. बॅलन्स म्हणजे काय, तर ज्याला आपण काय म्हणतो, तराजू म्हणतो. मग तो जो काही तराजू आहे तो समान कधी होतो, आय विल शो यू 1 मिनिट. समजा हा एखादा तराजू आहे आणि हा त्याचं काय झाली दुसरी बाजू आहे. तर याच्यामध्ये काय झालं, तर यामध्ये आपण एक माप ठेवलं आणि त्याच मापाची एखादी वस्तू ठेवली. तर या दोघांचं जे काही वजन असेल ते जेव्हा समान होतं, एका विशिष्ट पातळीवरती एका प्रमाणामध्ये काय येतं, लेवल होतं, इक्वल होतं, त्यावेळेला हा जो काही काटा असेल तो सेंटरला असेल आणि हे दोन्ही पारडे काय असतील, समान उंचीवरती असतील. तर यालाच आपण काय म्हणतो, बॅलन्स म्हणतो. त्याच पद्धतीने आपले जे काही पर्यावरण आहे, आता पर्यावरण म्हणजे काय, तर आपल्या आजूबाजूला बरेचसे वेगवेगळे नॉन लिव्हिंग थिंग्स असतात, लिव्हिंग थिंग्स असतात. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. त्यामध्ये बघा, वातावरण आहे, आर्द्रता आहे, किंवा मग इव्हन हवा असेल, मॉइश्चर असेल, वॉटर वेपर असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी येतात. तर या सर्व गोष्टींनी आपला काय बनतो, एन्व्हायरमेंट बनतो आणि त्याचंच आपल्याला काय करायचं, बॅलन्स करायचं. म्हणजे त्याचंच संतुलन आपल्याला कायम अबाधित ठेवायचं आहे. मग ते संतुलन अबाधित ठेवण्यासाठी आपण काय करायला हवं, कशा पद्धतीने हे एन्व्हायरमेंटचं बॅलन्स केलं जातं, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. तर चला, आपला वेळ वाया न घालवता या पाठाला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला ट्राय दिस दिलेला आहे, म्हणजे काय, तर हे करून पहा. तुम्हाला काय करायचंय, तर तुमच्या फॅमिली मधला एखादा एल्डर, एल्डर म्हणजे काय, तर वडीलधारी व्यक्ती किंवा मोठी व्यक्ती कन्सिडर करा. तर वडीलधारी व्यक्तीला काय 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 करायचं आहे, तर विचारायचं आहे की तुम्ही आम्हाला नदीच्या किनारी किंवा मग एखादा तळा असेल किंवा एखादा झरा असेल तर त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता का. जर ते हो म्हणत असतील तर त्यांच्या समवेत जा. त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा तुमची योग्य ती योग्य प्रकारे काळजी घ्या. तर तुम्ही जेव्हा नदीच्या किनारी किंवा तलावाच्या किनारी जाता त्यावेळेला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे प्राणी पाहायला मिळतात. उदाहरणामध्ये पाण्यामध्ये कासव असतो, मासा असतो, शेळी असेल, बैल असेल, वेगवेगळे पक्षी असतील, ससा असेल, बेडूक असेल. तर असे वेगवेगळ्या प्रकारामध्ये फुलपाखरे असतील, असे वेगवेगळे जीव सजीव तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. हे फक्त प्राण्यांच्या बाबतीतच का, नव्हे, तर त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या वनस्पती सुद्धा काय होतात, पाहायला मिळतात. मग ते गवताचे प्रकार असतील, वेगवेगळे झुडूप असतील, वेगवेगळे मोठे मोठे वृक्ष असतील, तर यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला विविधता पाहायला मिळते. त्यानंतर पुढे बघा आता, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, आपल्याला काय सांगायचंय ते लक्षात घ्या सुरुवातीला. तर बघा, पहिला प्रश्न आहे, इन द कोर्स ऑफ युअर ऑब्झर्वेशन डिड यू नोटीस एनी साइन्स ऑफ द प्रेझेन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स दो द लिव्हिंग थिंग्स देमसेल्व्स वेर नॉट सेम. तर तुम्ही जेव्हा ऑब्झर्वेशन केला, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, तुमच्या लक्षात आली का, की जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत तर ते लिव्हिंग थिंग्स आपल्याला स्वतः दिसतात, त्यांचे जे काही प्रेझेन्स आहे त्याचे काही चिन्ह दिसतात का, निशाण दिसतात का, तर हो दिसतात. कशावरून दिसतात, बघा आता दुसऱ्या प्रश्नामध्ये, फॉर एक्झाम्पल डिड यू नोटीस एनी पार्टली इटन फ्रुट्स और शेल्स, फॉलन फेदर्स, एनिमल ट्रॅक्स, डंग, ड्रॉपिंग्स, नेस्ट, कोकून्स, एग्स, हनीकॉम्स एक्सेट्रा. तुम्हाला वाटत असेल, मॅम हे काय सांगताय तुम्ही. तर बघा, आपण ज्या प्रदेशामध्ये गेलो, ज्या भागामध्ये गेलो, तर त्या ठिकाणी जर आपण ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं, तर त्यावेळेला आपल्या लक्षात येतं, काय लक्षात येतं, की आपल्या आजूबाजूला जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत, वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, तर ते त्यांचं अस्तित्वाचं काहीतरी निशाण सोडतात. मग ते निशाण एखादं अर्धवट खाल्लेलं फ्रूट असेल किंवा त्याचं कवच असेल, त्याचे पडलेले पंख असतील, त्याच्या पायवाटा असतील, पाऊलखुणा असतील, त्याचं शेण असेल किंवा त्याची विष्ठा असेल, ड्रॉपिंग्स म्हणजे काय, तर शेळीच्या मेंढ्याच्या लेंड्या असतील, त्यांचे घरटे असतील, ककून्स असतील, त्यांचे कवच असतील वरचे, त्यांची अंडे असतील किंवा मग मधमाशांचं पोळं असेल. मग असं काहीतरी काय, असं काहीतरी निशाण तुम्हाला पाहायला मिळालेलं असेल बऱ्याच वेळेला जेव्हा निसर्गरम्य वेगवेगळ्या वस्तू असतात. आता उदाहरणामध्ये बघा, ज्या काही गोगल गाय असतात, ज्यांना आपण स्नेल्स म्हणतो, तर त्यांच्या वरचे जे काही कव्हरिंग्स आहेत ते ड्रॉप आउट होतात बऱ्याच वेळेला आणि ते आपल्याला पाहायला मिळतात.
त्याच पद्धतीने जे काही सिल्कवर्म्स असतात, ज्याला आपण रेशीम किडे म्हणतो किंवा रेशीम आळ्या म्हणतो, तर त्याचे जे काही ककून्स आहेत तेही पाहायला भेटतात. फुलपाखरे असतील त्यांचे सुद्धा वरचे ककून्स आपल्याला पाहायला मिळतात. असे बरेचसे वेगवेगळे निशाण आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे बघा, दुसरा प्रश्न, कुड यू ऑब्झर्व एनी मायक्रो ऑर्गॅनिझम्स? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मॅम ऑर्गॅनिझम्स समजलं, बट व्हॉट इज मीन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स? मायक्रो, मायक्रो म्हणजे सूक्ष्म. तर असे ऑर्गॅनिझम जे की काय असतात, खूप लहान असतात आणि ते आपल्या डोळ्यांनी सहजपणे दिसत नाहीत. त्यासाठी एका उपकरणाचा वापर करावा लागतो, एका इन्स्ट्रुमेंटचा वापर करावा लागतो, ज्याला आपण काय म्हणतो, मायक्रोस्कोप म्हणतो. ते खूप लहान असतात आणि त्यांना पाहण्यासाठी आपल्याला या मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. मग या मायक्रोस्कोपचं तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं कधी ऑब्झर्वेशन केलेलं आहे का? तर केलेलं नाही. त्यानंतर पुढे बघा, तिसरा प्रश्न, दॅट इज हाऊ मेनी टाइप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स डिड यू सी द प्लेसेस यू विजिट? डू यू थिंक यू सॉ ऑल द काइंड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स दॅट बिलॉंग देअर? डिड यू सी द सेम लिव्हिंग थिंग्स ॲट व्हेरियस प्लेसेस ऑर डिफरंट वन्स? आता तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे वेगवेगळे लिव्हिंग थिंग्स तुम्ही ज्या ठिकाणी भेट दिला त्या ठिकाणी पाहिलात, त्याच पद्धतीने तुम्ही जे काही लिव्हिंग थिंग्स पाहिलात, तर त्या प्लेसेसच्या त्या ठिकाणी राहणारे सर्वचे सर्व लिव्हिंग थिंग्स पाहिलात का? आणि त्याच पद्धतीने काय, तर हेच लिव्हिंग थिंग्स तुम्ही डिफरंट ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा पाहिलात का? पाहिलात तर ते कुठे पाहिलात हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. तर नक्की ट्राय करा. ह्या जे काही प्रश्नांची उत्तरे असतील तर ते तुम्हाला स्वतः द्यावी लागतील, कारण तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम्स पाहिलात न पाहिलात, आय डोंट नो. सो त्यामुळे तुम्ही थोडंसं करेजियस बना, थोडंसं धाडसी बना. उत्तर चुकलं हरकत नाही, पण तुम्ही तुमचे जे काही उत्तरे आहेत ते देण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर थोडंसं आपण पुढे सरकूया, आता थोडंसं पुढे जाऊया. त्यानंतर बघा, आपण पाहणार आहोत बायोडायव्हर्सिटी. आता व्हॉट इज मीन बाय बायोडायव्हर्सिटी? The variety we see in the all living things that belongs to a particular area is called biodiversity. समजा एखादा विशिष्ट असा पर्टिक्युलर एरिया आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ज्या कॉलनीमध्ये राहता ती कॉलनी आहे किंवा तुमची जी काही गल्ली असेल ती गल्ली असेल, ओके. तर त्या एरियामधले जे काही वेगवेगळे लिव्हिंग थिंग्स पाहायला मिळतात, मग त्यामध्ये बर्ड्स आले, ॲनिमल्स आले, ॲक्वेटिक्स आले, म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी असतील, मासा असेल, टर्टाईज असेल, फ्रॉग असेल, तर ते किंवा त्यांच्यामधले विविध प्रजाती असतील, तर यांना आपण एकत्रितपणे काय म्हणतो, तर बायोडायव्हर्सिटी म्हणतो त्या ठिकाणची. बायोडायव्हर्सिटी प्लेस टू प्लेस काय होते, चेंज होते. समजा आता आपण पाहिलं की जे काही वेगवेगळे अभयारण्य असतात, जंगल असतात, त्या ठिकाणी वेगळे प्राणी आढळतात आणि लोकवसाहती असतात त्या ठिकाणी वेगळे प्राणी आढळतात. तर अशा पद्धतीने प्लेस टू प्लेस म्हणजे जागेनुसार जे काही बायोडायव्हर्सिटीज आहेत, म्हणजे ज्या काही जैवविविधता आहे ते निश्चितपणे काय होतात, बदलत असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कॅन यू टेल, या संदर्भाखाली आपल्याला दिलेला आहे, विच वन ऑफ द प्लेसेस यू विजिटेड शोज ग्रेटर बायोडायव्हर्सिटी? तर तुम्ही ज्या एखादी अशी ठिकाण ज्या ठिकाणी तुम्ही भेट दिलात आणि त्या ठिकाणी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जैवविविधता पाहायला मिळाली, असं कोणतं ठिकाण होतं? तर मला या ठिकाणी एक गोष्ट मेन्शन करावी वाटेल. असं ठिकाण म्हणजे एकतर सँच्युरीज असतील, ज्याला आपण अभयारण्य म्हणतो. व्हॉट इज दॅट? दॅट इज सँच्युरीज. 1 मिनिट. ओके, दॅट इज सँच्युरीज असतील किंवा मग काय, तर अभयारण्य, ज्याला आपण अभयारण्य म्हणतो, किंवा मग जे काही काय असतात, झू असतात, झुलॉजिकल पार्क्स असतात, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काय पाहायला मिळतात, तर मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या बायोडायव्हर्सिटीज आपल्याला पाहायला मिळतात. किंवा फॉर एक्झाम्पल बघा, एखाद्या प्रदेशामध्ये काही अंतरापर्यंत जंगल आढळत असेल, त्यापुढे शुष्क भाग आढळत असेल, तर त्याही ठिकाणी आपल्याला वेगवेगळे जैवविविधता पाहायला मिळते. नेक्स्ट वन, आणि थोडं पुढे जाऊया आपण, पुढचा भाग बघा. टू स्टडी द बायोडायव्हर्सिटी ऑफ अ प्लेस, सायंटिस्ट मेक अ लार्ज नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आणि हे जे काही व्हॅरिएशन आहे, ही जी काही बायोडायव्हर्सिटी आहे वेगवेगळ्या ठिकाणची, तर जे काही सायंटिस्ट आहेत, सायंटिस्ट म्हणजे काय, वैज्ञानिक, जे की काय करतात, वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत असतात, वेगवेगळ्या गोष्टींची काय करत असतात ते, तर सातत्याने अभ्यास करत असतात एका लार्ज आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते जे काही ऑब्झर्वेशन आहे ते ऑब्झर्वेशन करतात. They make these observations in different conditions such as day and night, in different seasons, etc.
आणि हे जे काही वैज्ञानिक असतात ते अहोरात्र प्रयत्न करत असतात की त्यांच्या दिवसानुसार रात्रीनुसार त्याचे निरीक्षण करू शकतात, वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये त्याचे निरीक्षण करत असतात. They use special devices to make observation of living things that are found at great heights or depths as well as microorganisms. तर वैज्ञानिक काय करतात तर ते वेगवेगळ्या प्रकारचे काही डिव्हाइसेस आहेत, उपकरणं आहेत ते वापरतात त्यांचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी. आणि त्याच पद्धतीने जे काही वेगवेगळ्या हाईट्स असतील, डेप्थ्स असतील, तर यानुसार सुद्धा ते काय करतात तर वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील यांचा सुद्धा ते अगदी व्यवस्थितरित्या इन डिटेल अभ्यास करत असतात. नेक्स्ट बघा, ऑब्झर्वेशन्स ऑफ मेनी सायंटिस्ट आर ब्रॉट टुगेदर आर अँड स्टडीड अगेन. आता सायंटिस्टने देण्यात आलेले जे काही ऑब्झर्वेशन्स असतात ते एकत्र आणले जातात आणि परत त्यांचा पुन्हा अभ्यास केला जातो, त्यांना व्हेरीफाय केलं जातं. का व्हेरीफाय केलं जातं? कारण एखाद्या वेळेस चुकून काय होऊ शकतं, जे काही ऑब्झर्वेशन आहे ते चुकीचे पडू शकतात आणि मग चुकीचे ऑब्झर्वेशन पडले तर जे काही इन्फॉर्मेशन आहे ती लोकांपर्यंत चुकीची पोहोचू शकते. त्यामुळे जे काही ऑब्झर्वेशन आहे ते परत परत रिचेक केले जातात, परत परत अभ्यासले जातात. Only when all such efforts are made over a long period of time can be sure of biodiversity of a place. आणि हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा तुम्ही सातत्याने प्रयत्न कराल, अगदी खूप कालावधीसाठी, खूप वेळेसाठी तुमचा वेळ द्याल आणि त्याच वेळेला या ज्या काही वेगवेगळ्या ठिकाणच्या बायोडायव्हर्सिटीज आहेत तर त्यांचं तुम्हाला काय करता येईल, ऑब्झर्वेशन करता येईल. नेक्स्ट बघा आता, सी हिअर, आता एन्व्हायरमेंट काय असतं हे आपण थोडक्यात तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार पाहणार आहोत. The surroundings and the conditions in those surroundings which affect the life of the organisms there are together known as their environment. म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर, आपल्या आजूबाजूची जी काही वातावरणाची कंडिशन असेल ती कंडिशन जी की तिथल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या आयुष्यावरती, लाईफवरती, जीवनावरती काय करते, परिणाम दाखवते, तर यालाच एकत्रितपणे आपण काय म्हणतो, पर्यावरण म्हणतो. याच्यामध्ये वेगवेगळे घटक येतात जसे की सूर्यप्रकाश आहे, हवा आहे, वॉटर आहे, सॉइल आहे, प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, असे बरेचसे वेगवेगळे घटक या ठिकाणी येतात. लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स आर डिपेंडेंट ऑन इच अदर. आता जे काही लिव्हिंग असतात म्हणजे ज्यांना आपण सजीव म्हणतो आणि नॉन लिव्हिंग म्हणजे काय तर निर्जीव. तर लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स हे एकमेकांवरती अवलंबून असतात. आता उदाहरणामध्ये बघा, आपण लिव्हिंग थिंग्स आहोत बरोबर, म्हणजे आपण सजीव आहोत. सजीवांचे विशिष्ट असे गुणधर्म असतात जसे की ते श्वासोच्छ्वास करतात, त्यांचा मृत्यू होतो, त्यांची जन्म होतो, त्यांची वाढ होते, त्यांना भूक लागते किंवा मग त्यांचं उत्सर्जन होतं, असे वेगवेगळे गुणधर्म आहेत. आणि या उलट काय असतील तर जे काही निर्जीव वस्तू असतील त्यांचे गुणधर्म असतील. आता हे जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत बघा, तर ते एकमेकांवरती काय असतात, अवलंबून असतात. कशा पद्धतीने अवलंबून असतात, आता वनस्पती या सजीव आहेत तर त्या स्वतःचं अन्न बनवण्यासाठी सूर्यप्रकाशावरती अवलंबून असतात, कार्बन डायऑक्साईड वरती अवलंबून असतात. मग हे दोन घटक काय झाले तर हे दोन घटक निर्जीव झाले, ते नॉन लिव्हिंग झाले. देर इज अ लॉट ऑफ गिव्ह अँड टेक ऑर इंटरॅक्शन बिटवीन देम. त्यांच्यामध्ये सातत्याने काय होतं, इंटरॅक्शन होते, म्हणजे देवाणघेवाण होते. आता उदाहरणामध्ये बघा, आपले शेजारी कोणतं असतं, आपले शेजारी असतात. आपल्याला जर एखादी गोष्ट हवी असेल तर आपण त्यांच्याकडून आणतो, त्यांना जर एखादी गोष्ट हवी असेल तर ते आपल्याकडून घेऊन जात असतात. मग सातत्याने अशी काय चालू असते, आपली देवाणघेवाण चालू असते. मग अशीच देवाणघेवाण लिव्हिंग थिंग्स मध्ये आणि नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये होत असते. एन्व्हायरमेंटल सायन्स स्टडीज दिस इंटरॅक्शन. आणि एक सायन्सची वेगळी शाखा आहे, एक वेगळी ब्रांच आहे, ज्या पद्धतीने आपण हिस्ट्री म्हणजे इतिहासाचा अभ्यास करतो, जे काही भूतकाळामध्ये घडलं त्या गोष्टींचा आपण अभ्यास करतो, त्याच पद्धतीने एक असा विषय आहे एन्व्हायरमेंटल सायन्स, म्हणजे ज्या ठिकाणी या लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्सच्या जे काही काय आहेत तर त्यांचे वेगवेगळे इंटरॅक्शन्स आहेत, तर त्या इंटरॅक्शन्सचा काय केलं जातं, थोडक्यामध्ये अभ्यास केला जातो. त्यानंतर पुढच्या भागाकडे आपण वळूया. पुढचा भाग आहे वाचणे सिंह. आता या आकृत्या बघा, या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात येतं तर या नॉन लिव्हिंग थिंग्स आणि लिव्हिंग थिंग्स यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे बरोबर. हा संबंध तुम्हाला कुठेपर्यंत दिसतो, कुठेपर्यंत समजून येतो तो लक्षात घ्या. आता बघा, पाऊस आहे, पाऊस नाही आला, पाणी नाही भेटणार, पाणी नाही भेटलं
तर लिव्हिंग थिंग्स सर्व्हाइव्ह करणार नाहीत, आणि लिव्हिंग थिंग्स जर सर्व्हाइव्ह नाही करू शकले तर त्याच्यावर अवलंबून असणारे इतर जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत ते सुद्धा सर्व्हाइव्ह करणार नाही. तर अशा पद्धतीने हे जे काही लिव्हिंग थिंग्स असतात, नॉन लिव्हिंग थिंग्स असतात एन्व्हायरमेंट मधले, तर ते एकमेकांशी इंटरलिंक्ड असतात. मीन्स व्हॉट, त्यांना एकमेकांची गरज पडते बऱ्याचशा गोष्टींसाठी. फॉर एक्झाम्पल, बऱ्याच वेळेला आता पाणी असेल तर पाणी पाणी हे नॉन लिव्हिंग आहे, बरोबर. तर पाण्याची गरज भागवण्यासाठी आपण काय करतो, तर पाणी पितो. सो अशा पद्धतीने आपण एकमेकांशी कनेक्टेड आहोत, इंटरलिंक्ड आहोत. त्यानंतर पुढचा भाग आहे दॅट इज फूड चेन. फूड चेन काय असते, तुम्ही चेन हा शब्द ऐकला आहे. चेन काय असते बघा, तर असे एकमेकांमध्ये गुंतलेल्या बऱ्याचशा गोष्टी असतात, बरेचसे काय असतात, ओळंगे असतात, त्यांनाच आपण चेन म्हणतो, राईट. मग तशीच एक साखळी पाहिजे आपल्याला, पण कशाची साखळी पाहिजे आहे, तर अन्नाची साखळी आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे. मग तुम्ही म्हणाल मॅम अन्नाची साखळी असते का, तर येस ऑफकोर्स अर्थातच असते. कशा पद्धतीने असते ते आपण आता समजून घेऊया. तर तुम्हाला एक चित्र दिसते इथे या ठिकाणी. तर ग्रासहोपर काय करतो, म्हणजे काय, हा नाकतोडा. ठीक आहे, ग्रासहोपर म्हणजे काय, नाकतोडा. तर आपल्याला याच्याकडे याला घोडा सुद्धा असं म्हणलं जातं बऱ्याच ठिकाणी. तर हा गवत खातो, आणि या ग्रासहोपरला कोण खातं, तर ही पक्षी खाते. म्हणजे काय, तर एकमेकांवरती आपण काय असतो, अवलंबून असतो. गवत जर उगलं नाही मग ग्रासहोपर जगणार नाही, ग्रासहोपर जगला नाही तर हे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बर्ड्स आहेत ते जगणार नाही. याचाच अर्थ काय, जे काही सजीव आहेत ते एकमेकांवरती अवलंबून असतात. त्यानंतर पुढे बघा, कॅन यू टेल, म्हणजे तुम्ही सांगू शकता का, या संदर्भाखाली आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याच्यापैकी पहिला प्रश्न बघा, हु इट्स बर्ड्स. आता पक्ष्यांना कोण खातं, तर वल्चर्स, ज्याला आपण गिधाड म्हणतो, ईगल्स, गरुड असेल तर हे पक्ष्यांना खातात. व्हॉट इज द फूड ऑफ प्लांट्स. प्लांट्सचं फूड काय आहे, आता आपलं अन्न तर आपल्याला ठाऊक आहे, काही जण नॉन व्हेजिटेरियन असतात, काही जण व्हेजिटेरियन असतात. तर त्यांच्या गरजेनुसार ते त्यांचं अन्न ठरवतात. पण आपण कधी विचार केला आहे का, जे काही प्लांट्स असतात, जे काही वनस्पती असतात, त्यांचं अन्न काय असेल, तर त्यांचं अन्न म्हणजे काय, तर मातीतून शोषले जाणारे विशिष्ट असे मिनरल्स, CO2, हवेमधला काय कार्बन डायऑक्साईड असेल, किंवा मग सूर्यप्रकाश असेल, तर हे त्यांचं काय झालं, अन्न झालं. आणि त्याच्याच मदतीने ते एक प्रक्रिया करतात, त्याला आपण प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस म्हणतो. आणि या फोटोसिंथेसिसच्या मदतीनेच ते त्यांचं अन्न तयार करतात, आणि वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये साठवतात. नेक्स्ट बघा आता, लुक ॲट द पिक्चर. आता या एक मिनिट, तर या चित्राकडे बघा, तर हे काय आहे, देर आर सेव्हरल लिंक्स इन दिस चेन. आता याच्यामध्ये काय, बरेचसे वेगवेगळ्या लिंक्स आहेत. त्याच्यामध्ये बघा, इफ द लिंक्स वर टू सेपरेट फ्रॉम इच अदर कुड दे बी कॉल अ चेन. आता या ज्या काही लिंक्स आहेत त्यांना जर आपण एकमेकांपासून काय केलं, अशा पद्धतीने सेपरेट केलं, ओके. ही एक सेपरेट लिंक झाली, ही एक सेपरेट, असे वेगवेगळे आपण त्याचे सेपरेशन्स केले, तर त्याला आपण चेन म्हणतो का, त्याला आपण साखळी म्हणतो का, तर म्हणत नाही. का नाही म्हणत, कारण साखळी काय असते, तर ज्याच्यामध्ये त्याच्या ज्या काही लिंक्स असतील त्या एकमेकांमध्ये गुंफलेल्या असतात, अशा पद्धतीने, ओके. तर यांना आपण सेपरेट केलं तर त्यांना आपण साखळी म्हणत नाही. इवन दो each link is a complete object, it is joined to a links before and after. If any link becomes loose, the chain is broken. तर काय होतं, ह्या ज्या काही लिंक्स आहेत त्या पूर्वी किंवा त्यानंतर सुद्धा काय होतात, एकमेकांना कनेक्टेड असतात, राईट. एकमेकांना कनेक्टेड आहेत याचाच अर्थ काय, तर ते एकमेकांना सतत जॉईन झालेले असतात, आणि त्यांच्यापैकी एखादी सुद्धा लिंक काय झाली, ब्रोक झाली, तुटली, तरी सुद्धा ती पूर्ण साखळी विखरली जाते. नेक्स्ट बघा आता, कॅन यू टेल. आता आणखी परत आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, साधा सरळ प्रश्न आहे. तर तुम्हाला या ठिकाणी एक चित्र दिसतंय, हे काय आहे, दिस इज डिअर, ज्याला आपण हरिण म्हणतो, बरोबर. तर व्हॉट इज द डिअर्स फूड. आता या हरणाचं अन्न काय आहे, तर हरण हा हार्बीवर्स आहे. हर्बीवर्स म्हणजे काय, तर असे प्राणी जे काय करतात, विविध वनस्पती खाऊन त्यांची अन्नाची गरज भागवतात, त्यांना आपण हर्बीवर्स म्हणतो. तर हरिण हा हर्बीवर आहे, तर तो काय खाईल, वेगवेगळ्या वनस्पती खाईल, त्यांच्या मुळा खाईल, त्यांचे खोड खाईल, त्यांचे पान खाईल, गवत खाईल. त्यानंतर नेक्स्ट चित्र बघा, पुढचं बघा, हे काय आहे,
तर ज्याला त्याचं नाव काढल्याबरोबर आपला थरकाप उडतो किंवा आपण भीतीने काय करतो, घाबरतो, ते म्हणजे काय, टायगर. तर या वाघाचं अन्न काय आहे मग, तर या वाघाचं अन्न आहे वेगवेगळे प्राणी. तो काय आहे, तर तो कार्निव्होर आहे. याचाच अर्थ तो इतर प्राण्यांची शिकार करून खातो. उदाहरणामध्ये काळवीट असेल, हरिण असेल, ससा असेल, अशा प्राण्यांची शिकार करून वाघ त्याची उपजीविका भागवत असतो. ओके, त्यानंतर बघा, द पिक्चर बिलो शोज अनदर फूड चेन. यू हॅव टू गेस द मिसिंग लिंक इन इट. लुक ॲट द फर्स्ट अँड थर्ड पिक्चर, थिंक ऑफ द कनेक्शन बिटवीन देम अँड कम्प्लीट द चेन. आता या ठिकाणी बघा, इथे एक साखळी आहे. कॅटरपिलर माहिती आहे तुम्हाला, छोटी छोटी आळ्या असतात, तर ज्या की वेगवेगळ्या वनस्पतींवरती वाढतात. तर त्या आळ्यांची आणि घुबडाची एक लिंक आहे. पण या ठिकाणी काय, तर मधले जे काही लिंक्स होत्या, मधल्या ज्या काही साखळ्या होत्या, त्या हरवलेत आणि त्या आपल्याला काय करायचे, शोधायचे. तर रेडी आहात, आपण एक छोटस गेम खेळतोय असं कन्सिडर करा आणि आपण त्याच्यामधल्या ज्या काही मिसिंग साखळ्या असतील ना, ते शोधून काढूया. पहिल्यांदा बघा, गवत. पण या गवताला एनर्जी कुठून भेटते, तर सूर्याकडून भेटते. सूर्याच्या मदतीने काय करतो हा गवत, त्याचं जे काही अन्न असेल तर ते अन्न तो तयार करतो. मग या गवतावरती वाढणाऱ्या काय, तर असे छोटे छोटे कॅटरपिलर्स असतात ज्यांना आपण आळ्या म्हणतो. त्याला कोण खातं, तर त्याला बेडूक खातो. या बेडकाला कोण खातं, तर या बेडकाला साप खातो. तर या सापाला खाणारा कोण असतो, तर घुबड असतो. तर अशा पद्धतीने ही काय झाली, त्याची साखळी झाली. तर आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याचशा साखळ्या असतात ज्या की सातत्याने त्यांचं कार्य करत असतात. In nature, there are many food chain. In one of the links in the chain becomes extinct, can be food chain last. आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा वेगवेगळ्या काय असतात, फूड चेन असतात, अन्न साखळ्या असतात. आणि त्याच्यापैकी एखादी सुद्धा घडी काय झाली, कमी झाली, एखादी घडी सुद्धा विस्कटली गेली, तर पूर्णच्या पूर्ण जी काही अन्न साखळी आहे ती उद्ध्वस्त होते. उदाहरणामध्ये बघा, हा गवत आहे, हे गवत आहे. या गवतावर जगणारा आपला छोटासा ससोबा आहे. मग या ससोबाला काय केलं, ससोबाची संख्या अचानकपणे कमी झाली. मग ससोबाची संख्या कमी झाली, गवत वाढेल. गवत वाढेल आणि त्यामुळे सापांचा सुळसुळाट वाढेल. आणि सापांची संख्या मात्र काय होईल, या ठिकाणी त्यांना अन्न न मिळाल्यामुळे कमी होईल. अशा बऱ्याचशा साखळ्या मिळतील. त्याच्यापैकी एक उदाहरण म्हणजे काय, तर गवत आहे, गवतावर जगणारा हरिण आहे. हरिणला कोण खातो, तर हरिणला आपला सिंह खातो. सिंहाचा जेव्हा मृत्यू होतो तर त्यावेळेला त्याच्यावर जगणारे बरेचसे काय मृतोपजीवी सजीव आहेत ज्यांना आपण काय म्हणतो, ज्यांना आपण डिकम्पोजर्स म्हणतो. म्हणजे बघा, आपण सजीव आहोत याचा अर्थ आपण कधी ना कधी आपला कधी ना कधी काय होणार आहे, मृत्यू होणार आहे. मग जेव्हा आपला मृत्यू होतो त्यावेळेला काय होतं, तर आपल्या शरीरामध्ये असणारे जे काही वेगवेगळे घटक असतात, तर त्यांचं काय करणं, त्यांची विल्हेवाट लावणं खूप गरजेचं असतं. मग त्यांची विल्हेवाट कोण लावणार, तर टर्माइट्स, वाळवीसारखे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत बरेचसे. तर ते काय करतात, आपल्या डेड बॉडीचं डिकम्पोजिशन करत असतात. त्यानंतर पुढे बघा, तर फूड वेब. आता बघा या ठिकाणी एखाद्या, समजा गवत आहे, तर गवत खाणारे बरेचसे प्राणी असतात, त्यांच्यावर उपजीविका करणारे बरेचसे प्राणी असतात. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, एक प्राणी हा किती विविध प्राण्यांशी जोडला गेलेला आहे. यावरूनच एक डेफिनेशन तयार होते फूड वेबची, ती बघा. फूड वेब काय असतात, देर इज अ इंटरलिंक्स बिटवीन द फूड चेन इज नोन ॲज फूड वेब. थोडक्यामध्ये डेफिनेशन तुम्हाला आता समजली असेल. त्यानंतर बघा, द मोस्ट इम्पॉर्टंट फूड इन फूड चेन्स दॅट इज प्लांट्स. फूड चेन मध्ये सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट असा भाग तो म्हणजे काय, तर वनस्पती. कारण वनस्पती नसतील तर पुढचे जे काही फूड चेन आहे ती कंटिन्यू होणार नाही. का नाही होणार, त्यामागचं कारण काय, तर बघा, एव्हरी लिव्हिंग थिंग्स गेट इट्स फूड फ्रॉम द एन्व्हायरमेंट. प्रत्येक लिव्हिंग थिंगला त्याचं जे काही अन्न असेल ते एन्व्हायरमेंट मधून, पर्यावरणामधून, वातावरणातून मिळतं, बरोबर. मेनी ॲनिमल्स इन द एन्व्हायरमेंट ईट ओनली प्लांट्स. आता आपल्या आजूबाजूला असे बरेचसे लोक असतात जे की फक्त व्हेजिटेरियन असतात. त्याच पद्धतीने काय, बरेचसे असे ॲनिमल्स आहेत जे की फक्त प्लांट्स वरती जगतात किंवा ते प्लांट्स खातात. अदर ॲनिमल्स ईट द ॲनिमल्स अँड लिव्ह ऑन प्लांट्स. तर बाकीचे जे काही ॲनिमल्स आहेत ते काय करतात, अशा ॲनिमल्सला खातात जे की प्लांट्स वरती जगतात.
But plants make their own food in the presence of sunlight using water and carbon dioxide from the air. जे काही प्राणी आहेत तर ते गवत खाणाऱ्या किंवा वनस्पती खाणाऱ्या प्राण्यांवरती अवलंबून असतात. पण वनस्पती मात्र कोणावरही अवलंबून राहत नाहीत. त्यांचं अन्न मिळवण्यासाठी तर ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कशाच्या मदतीने? लाईटच्या सूर्यप्रकाशाच्या मदतीने आणि त्याच पद्धतीने कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने आणि वॉटर वापरून. आणि ही जी काही ओव्हरऑल प्रोसेस आहे, ही जी काही ओव्हरऑल प्रक्रिया आहे, यालाच आपण काय म्हणतो? फोटोसिंथेसिस. व्हॉट डू वी कॉल इट? त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो. ओके. फोटोसिंथेसिस काय असतं? तर फोटोसिंथेसिस एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये ज्या काही वनस्पती आहेत तर त्या काय करतात? स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ओके, तुमच्या लक्षात आलं असेल आता. त्यानंतर इट मीन्स दॅट प्लांट्स आर द मेन सपोर्ट ऑफ एव्हरी फूड चेन. याचाच अर्थ काय होतो? की जे काही प्लांट्स आहेत तर ते मेन सपोर्ट आहेत. कशाचा? प्रत्येक फूड चेनचा. त्यामध्ये बघा, हे जे काही प्लांट्स आहेत तर ते जमिनीतून वॉटर घेतात, वेगवेगळे मिनरल्स घेतात, हवेतला कार्बन डायऑक्साईड घेतात, सनलाईट घेतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि ऑक्सिजन वातावरणामध्ये सोडतात. त्यानंतर आपण पुढे वळूया पुढच्या भागाकडे आता. तर तुम्हाला फोटोसिंथेसिस काय असतं हे समजलं असावं. आता आपण पाहूया की हे एन्व्हायरमेंटल बॅलन्स नेमकं काय असतं. एन्व्हायरमेंटल बॅलन्स करण्याची गरज का पडली? There are many food chains in our environment. Because of these food chains, every living thing gets the food it needs and therefore continues to live. तर आपल्या आजूबाजूला आपल्या वातावरणामध्ये बरेचसे वेगवेगळ्या फूड चेन्स आहेत. कारण काय? तर ज्या काही फूड चेन्स आहेत तर ते अन्नाची गरज भागते आणि ते त्यांचं जे काही जगणं असेल ते कंटिन्यू करत असतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग इन द सॉइल help the process of decomposition of plant residue, dead animals, excreta, etc. आता जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, सूक्ष्मजीव असतात, तर ते काय करतात? तर ते मातीला मदत करतात. कशासाठी? तर त्या मातीमध्ये असणारे वेगवेगळे प्लांटचे रेसिड्यू म्हणजे अवशेष, डेड बॉडीज असतात, ह्युमन बीइंग्सचे असतील, अदर ॲनिमल्सचे असतील, एक्सक्रीटा असेल, तर यांचं डिकम्पोजिशन करणं, यांचं विघटन करण्यासाठी मदत करतात. आपल्याला काय वाटतं? आपण काय म्हणतो की एक्सक्रीटा म्हणजे जे काही वेस्ट मटेरियल्स असतात आपल्या बॉडीमधले, लाईक शेण असेल, आपण आत्ताच पाहिलं शेण असेल, लेंड्या असतील किंवा इतर वेस्ट मटेरियल्स असतील, तर त्यांचं डिकम्पोजिशन करणारे असे बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते जर नसते तर काय झालं असतं? विचार करा. कल्पनाच करवत नाही मला तर. कारण काय? तर आपल्या आजूबाजूला बरीचशी घाण पसरली असती, दुर्गंधी झाली असते आणि त्याचा परिणाम डायरेक्टली आपल्या आरोग्यावरती झाला असता, आपल्या हेल्थवरती झाला असता. As a result, substances that help the growth of the plants are formed and get added to the soil. आणि याचाच परिणाम म्हणून काय होतं? तर त्या प्रोसेसमध्ये तयार होणारे जे काही पदार्थ असतात ते परत मातीत मिसळले जातात आणि मातीकडून परत वनस्पतींना मिळतात. आपल्याकडे एक म्हण आहे बघा मराठीमध्ये, की काय शेवटी आपल्याला मातीतच जायचंय. तर आपण मातीतच कशा पद्धतीने जातो हे तुम्हाला समजलं. म्हणजे ज्या वेळेला आपला मृत्यू होतो त्यावेळेला सूक्ष्मजीव काय करतात? तर आपलं विघटन करतात आणि आपल्या विघटनाच्या प्रक्रियेदरम्यान बरेचसे मूलद्रव्य किंवा घटक मिनरल्स तयार होतात आणि जे काही मिनरल्स आहेत ते जमिनीमध्ये जातात आणि त्या जमिनीकडून परत वनस्पती शोषतात. परत त्या वनस्पतींना इतर प्राणी खातात, त्या प्राण्यांना इतर प्राणी खातात आणि मग सर्वच्या सर्व प्राण्यांना तर इतर प्राणी खाणार नाही. काही जिवंत राहतील, काही शेवटपर्यंत जगतील आणि शेवटी त्यांचा मृत्यू होईल आणि परत ही सायकल काय होईल? कंटिन्यू होईल. प्लांट्स यूज देम फॉर देअर ग्रोथ. आणि जे काही मिनरल्स जमिनीमध्ये असतात, प्लांट्स त्यांची स्वतःची वाढ करण्यासाठी त्यांचा वापर करतात. Thus plants use substances in the soil for their growth, and when plants and animals die, the decomposition of their remains adds these substances to the soil once again. जे काही प्लांट्स आहेत तर ते जमिनीतून त्यांची वाढ करण्यासाठी काय करतात? तर वेगवेगळे मिनरल्स घेतात. ज्या वेळेला वनस्पती आणि प्राण्यांचा मृत्यू होतो तर त्याचं डिकम्पोजिशन करून ते सबस्टन्सेस परत मातीमध्ये ऍड केले जातात. दिस इज अन इम्पॉर्टंट सायकल इन द एन्व्हायरमेंट. आणि पर्यावरणामधली आपल्या वातावरणामधली ही सगळ्यात महत्वाची सायकल आहे. लिव्हिंग थिंग्स यूज ऑक्सिजन फ्रॉम द एअर फ्रॉम ब्रीदिंग अँड गिव्ह आउट कार्बन डायऑक्साइड गॅस. जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत म्हणजे आपल्यासारखे सजीव आहेत
तर ते काय करतात, ज्या वेळेला ते ब्रीदिंग करतात, श्वासोश्वास करतात, तर त्या वेळेला ते ऑक्सिजन आतमध्ये घेतात आणि कार्बन डायऑक्साइड आउट ऑफ द बॉडी रिलीज करतात, सोडतात. प्लांट्स यूज द कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द एअर फॉर मेकिंग देअर फूड. जे काही प्लांट्स आहेत तर ते काय करतात, तर ते कार्बन डायऑक्साइड चा वापर करतात. कशासाठी, तर स्वतःचं अन्न बनवण्यासाठी. ऑक्सिजन इज गिवन आउट इन दिस प्रोसेस अँड गेट्स ॲड टू द एअर अगेन. दिस टू इज अ सायकल इन नेचर. ऑक्सिजन काय करतो, तर या प्रक्रियेदरम्यान बाहेर सोडला जातो आणि परत हवेमध्ये मिसळला जातो आणि त्यामुळे ही जी काही निसर्गातली सायकल आहे ती काय होत असते, कंटिन्यू होत असते. आता उदाहरणामध्ये बघा, हा प्लांट आहे. 1 मिनिट, आय विल, 1 मिनिट. तर बघा, ओके, हा प्लांट आहे. हा प्लांट काय करतो, सूर्यापासून उष्णता मिळवतो, वातावरणातला कार्बन डायऑक्साइड मिळवतो. त्या कार्बन डायऑक्साइड मिळवून तो अन्न तयार करतो आणि ऑक्सिजन बाहेर सोडतो. मग जो काही ऑक्सिजन असेल ते असे आपल्यासारखे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यूज करतात आणि ऑक्सिजन यूज करून कार्बन डायऑक्साइड आउट ऑफ द बॉडी रिलीज करतात. मग कार्बन डायऑक्साइडचा परत वापर हे प्लांट्स करतात आणि परत ऑक्सिजन सोडतात. आणि ही सायकल काय आहे, तर महत्वाची सायकल आहे. त्यानंतर आणखी एक सायकल आपण पाहणार आहोत जी की खूप महत्वाची आहे, दॅट इज वॉटर सायकल. वॉटर सायकल काय असते बघा, चित्र पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 1 मिनिट, आय विल एक्सप्लेन. There are several other such cycles in nature. Thus, there is interaction amongst living things and between living and non-living things in nature. तर आपल्या निसर्गामध्ये अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या सायकल आहेत. तर त्या ठिकाणी बघा, ज्या काही लिव्हिंग थिंग्स आहेत तर त्यांच्यामध्ये काय होतं, इंटरॅक्शन होतं लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये, जे की नेचर मध्ये आढळतात. आणि हे जे काही इंटरॅक्शन आहे ते कंटिन्युअसली होत असतं, सातत्यानं होत असतं. आणि यामुळेच आपलं जे काही एन्व्हायरमेंट आहे ते काय होतं, तर ते सातत्यानं मेंटेन केलं जातं. हे जे काही एन्व्हायरमेंट आहे तर ज्याला आपण अनइंटरप्टेडली काय केलं, मेंटेन करण्याचा प्रयत्न केला, तर त्या वेळेला काय होतं, तर त्या वेळेला ते पूर्णतः मेंटेन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला हा जो काही चॅप्टर आहे तो या ठिकाणी संपतो. यामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा मग आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमचे जे काही डाऊट असतील ते डाऊट विचारू शकता. त्याच पद्धतीने आता या चॅप्टरचा जो काही एक्सरसाइज असेल किंवा यापुढील जे काही चॅप्टर्स असतील, यापूर्वीचे चॅप्टर्स असतील, तर ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 5th स्टँडर्ड EVS पार्ट फर्स्ट या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा. काळजी घ्या स्वतःची. बाय गाईज, टेक केअर. सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.